याच्यात दिसते. शब्दही अपुरे पडतील करण्यास तुमची स्तुती, शब्दही अपुरे पडतील करण्यास तुमची स्तुती. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, उपस्थित पाहुणे मंडळी, नातेवाईक व आप्तेष्ट, तुम्हा सर्वांचे मी सर्वप्रथम चौधरी परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करते. आजचे सत्कारमूर्ती श्री शामराव संपतराव चौधरी व सौ सुवर्ण शामराव चौधरी यांची मी कन्या कुमारी साक्षी शामराव चौधरी. माझ्या वडिलांचा आज सेवानिवृत्ती सोहळा. आज ते त्यांच्या शासकीय जबाबदारीला पूर्णविराम देत आहे. प्रत्येकाच्याच आयुष्यात जॉईनिंग पासून ते रिटायरमेंट पर्यंतचा प्रवास हा खूप महत्त्वाचा व आयुष्य बदलवणारा कालावधी असतो. पप्पांनी 1997 साली जॉईनिंग केली व आज 30 जून 2024 रोजी ते सेवानिवृत्त होत आहे. तब्बल 27 वर्ष अगदी प्रामाणिकपणे व उत्कृष्टरित्या त्यांनी त्यांची सर्व्हिस पार पाडली. शासकीय जबाबदारी पार पाडत असताना कौटुंबिक जबाबदारी तितकीच मोठी होती. कितीही संकट आली तरी त्यांनी कधी कौटुंबिक जबाबदारीकडे दुर्लक्ष केलं नाही. दोन्ही जबाबदाऱ्यांचा अगदी योग्य समतोल राखत आज ते त्यांची शासकीय जबाबदारी पूर्ण करत आहेत. एक उत्कृष्ट माणूस कसा असावा किंवा माणूस कसा घडला पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझे पप्पा. लहानपणीपासून कुठल्याच कामाची लाज न बाळगता हाती येईल ते काम करून कष्टाने शिक्षण पूर्ण केले व नोकरी मिळवली. आक्का बाबांच्या असलेल्या सहकार्याने, आशीर्वादाने व मम्मीने दिलेल्या खंबीर साथीने कुटुंबाचा पाया पक्का करत आज परिस्थिती बदलली. विठ्ठल कमरेवर हात ठेवून भक्तांच्या संकटांचे निराकरण करण्यासाठी उभा राहतो, परंतु रखुमाई ही त्याच्या पाठीशी उभी असते. अगदी तसेच आमची मम्मी आणि पप्पा त्यांचे कर्तव्य पार पाडत असताना ते कधीच कुठल्याच गोष्टीत कधी कमी पडले नाही. आपण आजपर्यंत फक्त ऐकलंय की नातं कसं असावं किंवा उत्कृष्ट मुलगा कसा असावा. आपण फक्त ऐकलंय, वाचलंय. आम्ही मात्र आमच्या कुटुंबात ते प्रत्यक्षात अनुभवलंय. आपल्या आई वडिलांचा मुलगा कसा असावा, आपल्या पत्नीचा पती कसा असावा, आपल्या बहीण भावांचा भाऊ कसा असावा, आपल्या अपत्यांचे वडील कसे असावे, मामाचा भाचा कसा असावा आणि भाच्यांचा मामा कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझे पप्पा. त्यांच्या तोंडून मी नाही कुठल्या गोष्टीसाठी ते कधी नाही म्हणाले किंवा त्यांच्या तोंडून मी नाही हा शब्द कधी ऐकलाच नाहीये. व माझ्या वडिलांनी एवढा मनाने श्रीमंत माणूस मी दुसरा कुठलाच बघितला नाही. मी एक मुलगी आहे म्हणून त्यांनी कुठल्याच गोष्टीत कधी मला मागे खेचलं नाही. प्रत्येक गोष्टीसाठी ते कायम सपोर्ट करतात. एका मुलापेक्षा जास्त स्वातंत्र्य त्यांनी मला दिलंय. लहानपणीपासून अगदी गुलाबाच्या पाकळीप्रमाणे आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी मला जपलंय. आता जबाबदारी माझी आहे की इथून पुढे मी त्यांना तसंच जपेन. म्हणूनच म्हणतात ना, वडील म्हणजे जहाज असतं. वडील म्हणजे जहाज असतं, संपूर्ण समुद्र पार करून ते किनाऱ्यापर्यंत पोहोचवत असतं. संपूर्ण समुद्र पार करून ते किनाऱ्यापर्यंत पोहोचवत असतं. माझ्या वडिलांनी प्रत्येक गोष्टीत आम्हाला सहकार्य केलंय. परंतु अशा काही अविस्मरणीय गोष्टी असतात की ज्या माझ्या आयुष्यात मी कधीच विसरू शकत नाही. ती मी थोडक्यात सांगते. माझा 12वीचा बोर्डाचा पहिला पेपर होता. मराठीचा पेपर असताना मी खूप आजारी पडली याचं त्यांनी मला त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दाखवलं नाही. त्यांनी मला एवढा आत्मविश्वास दिला. ते सांगायचे की बेटा, अभ्यास हा एक दिवसाचा नसतो. तू मेहनत ही वर्षभर केली आणि ती तुला फक्त 3 तासात तिथं उतरवायची. परंतु माझी उभं राहण्याची देखील कंडिशन नसताना त्यांच्या चेहऱ्याकडे बघून आणि त्यांच्या आत्मविश्वासाकडे बघून मी पेपरला गेली. माझा संपूर्ण पेपर होईपर्यंत मी BYK कॉलेजला होती. माझा संपूर्ण पेपर होईपर्यंत ते गेटच्या बाहेर उन्हात उभे होते आणि मी बाहेर आल्यावर त्यांचा एकच शब्द होता की पहिला 1.5 तास झाल्यावरती मला बरं वाटलं की आता कमीत कमी पासिंग पुरता तरी पेपर झाला असेल. हा प्रसंग मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. माझं पुढचं प्रत्येक शिक्षण घेताना मला कधी वाटलं की आता मी थांबावं, अभ्यास खूप होतोय, परंतु मला त्यांचं एकच वाक्य आठवतं. अशा प्रत्येक गोष्टीसाठी मी कायमस्वरूपी त्यांची ऋणी राहील. त्यांच्या सहकार्याने परवा झालेल्या सोहळ्यात त्यांचं खूप कौतुक केलं आणि खरोखर माझे पप्पा त्या कौतुकाला पात्र आहेत. उद्यापासून नक्कीच त्यांना त्यांच्या डेली रुटीनची, ऑफिसची, कंटिन्यू येणाऱ्या फोन कॉल्सची खूप आठवण येईल. त्यांनाच काय, आम्हा सर्वांना येईल. त्यांना त्यांच्या सहकार्यांची आठवण येईल. परंतु फक्त सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. फक्त सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. फक्त निरोप दिल्याने नातं तुटत नाही.
नाही. माझ्या वडिलांचं तुमच्या सर्वांसोबत असलेलं नातं हे शेवटपर्यंत तसंच टिकून राहील अशी मी त्यांच्या वतीने तुम्हा सगळ्यांना ग्वाही देते. माझ्या पप्पांना एवढ्या कमी शब्दात मांडावं एवढं त्यांचं अस्तित्व छोटं नाही, परंतु वेळेअभावी थांबावं लागतंय. पप्पांना त्यांच्या पुढच्या इनिंगमध्ये प्रवास करत असताना पुढील आयुष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. पुढील आयुष्य त्यांना सुखाचं, समाधानाचं, आनंदीदायी जावं हीच ईश्वराकडे प्रार्थना करते. सेवानिवृत्तीनंतरचा संपूर्ण वेळ त्यांनी स्वतःसाठी द्यावा, स्वतःच्या कुटुंबासाठी द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. आणि शेवटी मला कळालेला माझ्या वडिलांचा अर्थ मी थोडक्यात मांडते. बाप म्हणजे काय आहे? जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे काय आहे? जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. कधी रागावला तरीही ज्याची माया अमाप आहे तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे, संकटातून पार करणारी होडी आहे. जो कधीही तिखट वागला तरीही आयुष्यभराची गोडी आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे, जगणं आपोआप आहे. आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक आहे, तो म्हणजे बाप आहे, तो म्हणजे बाप आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या वडिलांप्रती तुझ्या भावना आणि संवेदना अतिशय